सर्व माझ्या 12.5 कोटी महाराष्ट्रातील जनतेला आणि 140 कोटी भारतीय जनतेला, ज्या महाराष्ट्र जनतेला आणि भारताच्या जनतेतील स्वतंत्र मतदानाचा अधिकार संविधान आणि घटनेनुसार प्राप्त आहे, अशा सर्व जनतेने जागृत व्हा. आणि जागृतीवरून तुम्हाला नक्कीच फेसबुक लाईव्हवरून जे तुम्हाला कमेंट्स, ज्या सरकारी क्षेत्रातला घोटाळा पार्थ पवार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार, ॲमेडा एंटरप्राइजेसने ज्याप्रमाणे महार वतनदारीची जमीन घेण्याचा प्रयत्न केला, व्यवहार झाले, स्टॅम्प ड्युटी झाली, स्टॅम्प पेपर झाला, 500 रुपयाचे स्टॅम्प ड्युटीचं 500 रुपये भरले, परंतु जो 21 कोटीचं महसूल तो भरला नाही. जो महसूल 123 कोटी झाला होता. 1800 कोटीची जमिनीची किंमत, व्हॅल्यू, सरकारी जमीन, शासन जमीन, महार वतनाची जमीन आणि व्यवहार होतो. कायद्यानुसार संविधान घटना, शासन नियमावली कायदे, महाराष्ट्र शासन कायदे, या कायद्यानुसार कुठल्याही सरकारी जमिनीचा व्यवहार हा सरकारचे कॅबिनेट ठरवत असतं. कॅबिनेटमधील विधानसभा, विधान परिषद, विधिमंडळ पटलावर प्रश्न येतो आणि विधिमंडळ पटलावर प्रश्न आल्यानंतर एखाद्या सरकारी जमिनीचा विकायचा किंवा नाही विकायचा हा निर्णय सरकार घेतं. मग असं काही झालंच नाही. असं काही न होता अचानक ही सरकारी महारवतनाची जमीन विकली जाते. अचानक सरकारी महारवतनाची जमीन विकली जाते आणि आमचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र हा महामोठा घोटाळा करतायत आणि हत्या मी काही केलेलंच नाही आहे. मग केलं कोणी? कंपनी कोणाची? ॲमेडा. शेअर्स कोणाचे? ॲमेडा. कंपनी कोणाची? ॲमेडा. शेअर्स कोणाचे? ॲमेडा. तर शेअर्स 1,00,000 रुपयातले 90,000 रुपये, 99,000 रुपये पार्थ पवारचे, 1 रुपया दिग्विजय पाटलांचा. आणि ह्या दिग्विजय पाटलांवर गुन्हा होतो. अजित पवारच्या मुलांवर, सुपुत्रावर, पार्थ पवारवर गुन्हा होत नाही. म्हणजे संविधान आणि घटनेनुसार एवढा कायदा सक्षम असतानाही गुन्हेगारावर गुन्हा होत नाही, याची खंत आहे. आता एकच शस्त्र अस्त्र घेऊन आता एकच पर्याय आहे. चोरांना, भोट्यांना, बलात्काऱ्यांना, जमिनी लाटणाऱ्यांना, भूमाफियांना आता एकच दणका, जो शस्त्र अस्त्र घेऊन एन्काउंटरचा दणका. जो एन्काउंटर सरकारने एका बलात्काऱ्याला, गुन्हेगाराला न्याय मिळवण्याची संधीही दिली नाही. एका बलात्काऱ्याला, गुन्हेगाराला न्याय मिळवण्याची संधीही दिली नाही. त्याचा एन्काउंटर मुंब्रा घाटामध्ये केला. आणि जर अशा प्रकारचे गुन्हेगार जर मोकाट सुटतील तर ह्यांचासुद्धा एन्काउंटर झाला पाहिजे. कुणी गुन्हेगार सुटला नाही तरी एन्काउंटर झाला पाहिजे. जर न्यायव्यवस्था जर गुन्हेगाराला एन्काउंटर करते, बलात्काराला न्याय मिळवण्याची संधी देत नाही न्यायव्यवस्था असताना, तर त्यांचा एन्काउंटर होतो. गरिबाचा एन्काउंटर होतो. अगरवाल पोरची कारमध्ये त्याचा एन्काउंटर होत नाही. अजित पवारांचा एन्काउंटर, अशा गुन्हेगारांना सोडलं नाही पाहिजे. एन्काउंटर व्हावा आणि एन्काउंटरच झाला पाहिजे. कायदा सुव्यवस्था सक्षम नाही आहे असं तुम्हाला वाटतं. कायदा सुव्यवस्था विश्वास सक्षम नाही आहे. पळवाट, चोरीने भोट्या चोर होतात, सगळ्या गोष्टी होतात. मग अशा सुटण्यापेक्षा डायरेक्ट सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळाची जी शिक्षा आहे, कडेलोट करायचा, हातीच्या पायी द्यायचं, डोळे फोडायचे, हात कापायचे, पाय तोडायचे, ह्या ज्या शिक्षा होत्या शिवकालीन छत्रपती शिवाजी ते तात्काळ लागू कराव्यात, जेणेकरून गुन्हेगार राहणार नाही आणि गुन्हेगाराचा कायमचा बिमोड होईल. एवढंच मला सांगायचं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.